छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जरी यश आलं असलं तरी त्यानंतर उद्धव ठाकरे आता महायुतीला भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत। संभाजीनगरमधून जवळजवळ 7 ते 8 नगरसेवक, माजी उपमहापौर आणि विशेष म्हणजे संजय शिरसाट यांना 2019च्या निवडणुकीमध्ये टक्कर देणार आहे। राजू शिंदे माझ्यासोबत आहेत। तर काय सांगाल, तुमचा पक्षप्रवेश अटळ आहे की अजूनही मनधरणी होऊ शकते? नाही, आता वेळ गेली नाही मनधरणीची। इतक्या दिवसाने हे सर्व चालू आहे, एका दिवसात काही घडत नसतं। गेल्या 15 दिवसापासून हे सर्व चालू आहे आणि सर्व नेत्याला माहीत होतं, सर्व नसन पण बाकी इथल्या ज्या आमदारांना मंत्र्यांना तर माहीतच होतं आणि खासदारांना पण इथल्या माहिती होतं की मी चाललो। ते बाजूनं कानोसा घेत होते, परंतु त्यांनी कधी मला संपर्क केला नाही। आज फक्त त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की आता सगळं झाल्यानंतर फक्त फॉर्मॅलिटी म्हणून ते करतायत, बाकी काय। असं काय झालं की 95 सालपासून तुम्ही भाजपमध्ये काम करताय, एकनिष्ठ तुम्ही आहात, तिकीट नाही दिलं, अपक्ष गेले, पण पुन्हा भाजपमध्ये आले, आता काय झालं? आगळे नानांचे तुम्ही जवळचे? बरोबर आहे, मी गेल्या 95 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। 95 मध्ये पहिला वार्डाध्यक्ष झालो। आदरणीय आगळे नानाच्या मुळं मी इथपर्यंत पोहोचू शकलो, परंतु आता ती पहिली भाजप राहिलेली नाही आता सध्या शहरामध्ये तरी। आता कोणी कार्यकर्ता इथं म्हणजे कोणी नेता कार्यकर्त्याला जीव लावायला तयार नाही किंवा त्याला जवळ घ्यायला तयार नाही, त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही, त्याच्यावर काय अडचण आहे ती घ्यायला तयार नाही। आणि भारतीय जनता पार्टी इतक्या मेहनतीनं आम्ही यापर्यंत आणली, मी नाही अनेक शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून भारतीय जनता पार्टी आतापर्यंत तिथं आणली। त्याच्यामध्ये मी पण 95 मी ज्या अवस्थेत राहतो, ज्या एरियात राहतो, तिकडे भारतीय जनता पार्टीचं नाव जर काढलं तरी मारित होते लोक। अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेऊन आम्ही पोहोचली। आज घराघरापर्यंत भारतीय जनता पार्टी गेलेली आहे, परंतु स्थानिक नेत्याला त्याचं काही सोयसुतक नाही आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत असताना आता भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाचं काम करते, भारतीय जनता पार्टी फक्त शिवसेना शिंदे गटासाठीच इथे काम करते असा समज नाही, तर पक्का समज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा झालाय आणि मतदाराचा पण झालाय। आता आम्ही जेव्हा मतदाराकडे जातो त्यावेळेस मतदार म्हणते भारतीय जनता पार्टीचं काम करताय की शिंदे गटाचं करताय, डायरेक्ट विचारताय आम्हाला कोणच काम करताय। आता लोकसभेला मी पूर्ण तयारी भारतीय जनता पार्टीची झाली होती, पण जागा सुटली। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तितक्याच ताकदीनं इमानदारीनं आदरणीय नेत्याचा शब्द ठेवून काम केलं, इच्छा नसताना सुद्धा, आणि काम केल्यानंतर ते निवडून पण आले। पण त्या भागातले जे आमदार आहे, तिथे 95,000 पश्चिम विधानसभेमध्ये मतदान झालं, 39,000-40,000ची लीड जवळपास त्यांना मिळाली। शब्दानं सुद्धा बोलले नाही की बाबा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं एवढं मतदान झालं की एवढी आम्हाला लीड मिळाली। उलटं म्हणतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ आहेत। महाराष्ट्रातल्या प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड कार्यकर्त्यांना काम केलं आणि त्या कामाच्या जीवावरती 7 खासदार निवडून आलेत आणि ते विसरून आमचे पश्चिमचे आमदार म्हणतात की आम्ही मोठे भाऊ। तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी जर त्यांचीच वजह उचलणार असेल तर मग भारतीय जनता पार्टीमध्ये काम करून उपयोग नाही। आणि वेगवेगळे विषय आणखी स्थानिक लेवलला वेगळे विषय, काही कार्यकर्त्याच्या वेगळ्या अडचणी आहे। ते जे लोक इथं आले ते इथं कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार म्हणून आलेत, ते शिंदे गटामध्ये जे आलेत ते काही ओरिजिनल शिवसैनिक त्यांच्याकडे आलेले नाही। जे शिवसैनिक त्यांच्याकडे आले ते मला असं वाटतं की ते फक्त त्यांच्या कामासाठी आले। आज ते काम करतायत, पैसे कमवतात। आमचा कार्यकर्ता स्वतःचं पेट्रोल टाकून फिरतोय, पक्षाचा फोन आला तर त्या मिटिंगला जातोय, पक्षाचा फोन आला तर आंदोलनाला जातोय, पक्षाचा फोन आला तर कार्यक्रमाला येतोय। असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी शिवाय दुसऱ्या पार्टीत भेटत नाही। म्हणजे आता जेव्हा शिंदे गट आणि भाजप एकत्र आलं त्याच्यानंतर सगळं काही अलबेल नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे? कार्यकर्त्यांमध्ये नाहीच आहे, हे कार्यकर्त्याला आवडलेलं नाही आहे। तरी कार्यकर्ते वरचे नेत्याचा मान म्हणून म्हणा किंवा वरचे नेत्याचा आदेश म्हणून हे काम करतात, पण त्यांच्या मनातून हे नाही आहे की हे जे चाललंय हे बरोबर त्यांना सुद्धा वाटत नाही। आता अजितदादा गट सुद्धा आला, हे पण शिंदे गट आला, हे कार्यकर्त्याला पटलेलं नाही। माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला पटलं नाही। आम्हाला असं वाटायचं पहिली युती तीच बरी होती, चांगली होती ती, पण ते आम्हाला बोलायचं तसं एक्सेस नव्हता किंवा बोलणं म्हणजे आम्हाला मग अजून काहीतरी हे होणार, त्याच्यामुळे कोणी बोलत नाही। प्रचंड राग म्हणा, प्रचंड हे कार्यकर्त्यामध्ये आज बी हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय, पण हे मांडायचं कोणाकडं आणि मांडल्यानंतर त्याचं कोणी काय म्हणतो सोल्युशन काही आपल्याला देईल किंवा त्याचं काहीतरी होईल असं त्यांच्याकडे पण उत्तर नाही। त्याच्यामुळे मांडित नाही, जसं चाललं तर चाललंय। मला असं वाटतं की आता मी जर गेलो काही दिवसांना बरेच जण येतील। स्थानिक नेते मग डॉक्टर कराड असो, सावे असो, तेवढे सगळे मातब्बर नेते असताना तुमची मनधरणी करण्यात ते यशस्वी नाही आहेत का, किंवा ते त्याच्यातलं कोण नेमकं तुमचं ऐकत नाही? असं आहे की त्यांना नेहमीप्रमाणे इझी घेते सगळ्या कार्यकर्त्यांना।
आता माझ्यासारखे कार्यकर्ते जर इजी घेत असतील तर बाकी कार्यकर्त्याचा तुम्ही विचार करा. मी 3-4 वेळेस निवडून आलो, उपमहापौर राहिलो, मार्केट कमिटीचा चेअरमन राहिलो, महापालिका चेअरमन राहिलो. त्याच्यानंतर मी इथे याच्यामध्ये सुद्धा निवडणूक प्रमुख आहे. गेल्या मी आता 10 वर्षापासून काम करतोय, निवडणूक सुद्धा लढलो. त्यांना असं वाटतं हे गेलेच बरं आहे, त्यांना त्यांच्या पुरतीच पार्टी द्यायची. काही नेत्याला तर त्यांचीच मुलं सेट करायच्यात पार्टीमध्ये. कोण आहेत त्यांनी? आता तुम्हाला माहिती आहे ना, एक नाव घेतलं तर 2-3 तर नेते पार्टीमध्ये जे आता जे चालू आहे. आता जे काही समजा वरिष्ठ नेते होते ते आता लक्ष घालीत नाही याच्यामध्ये. नानासारखे म्हणा, दानवे साहेब सारखे म्हणा, याच्यात लक्ष घालीत नाही. परंतु जे लक्ष घालतायत त्यांची मनमानी पार्टी चालू आहे. पार्टीच्या कार्यकर्त्याला सुद्धा ते आवडत नाही, पण ते बोलू शकत नाही. कराडेचं नाव घ्यायचं तुम्ही? हे मी नाव कशाला घेऊ, तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणी असेल समजा, पण ते त्यांच्याच परिवारात आणि कार्यकर्ता काम करतो आणि घरी जातो एवढंच आहे. आणि कार्यकर्त्याला ते गृहीत धरतात, कुठे जात नाही. संजय शिरसाट यांनी म्हटलंय की तुम्ही फक्त पश्चिममधून निवडणूक लढवायचं तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून तुम्ही तिकडे जाता त्या जागेसाठी. असं आहे की त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणतात. पण एवढं तुम्हाला सांगतो, मी ज्या दिवशी प्रवेश घेईल त्या दिवशी आमदार साहेब गल्लोगल्ली फिरतील पश्चिम विधानसभेमध्ये. आज ते त्यांच्याकडे वेळ नाही, आज ते मुंबईला असतात, 72व्या मजल्यावर असतात. पण ते ज्यावेळेस मी पक्षात प्रवेश घेईल त्यावेळेस ते नक्कीच गल्लोगल्ली फिरतील, एवढं मी तुम्हाला सांगतो. मगाशी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना काहीतरी सल्ला दिला. मला असं वाटतं की बऱ्याच दिवसाची आमदार साहेबांची इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं. तर मी साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला विनंती करीन. अजून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी विनंती करेन की त्यांना यावेळेस मंत्रिपद द्या. आणि एवढं तुम्हाला सांगतो, मी ज्या दिवशी प्रवेश घेईल त्या दिवशी आमदार साहेब गल्लोगल्ली फिरतील पश्चिम विधानसभेमध्ये. आज ते त्यांच्याकडे वेळ नाही, आज ते मुंबईला असतात, 72व्या मजल्यावर असतात. पण ते ज्यावेळेस मी पक्षात प्रवेश घेईल त्यावेळेस ते नक्कीच गल्लोगल्ली फिरतील, एवढं मी तुम्हाला सांगतो. मगाशी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना काहीतरी सल्ला दिला. मला असं वाटतं की बऱ्याच दिवसाची आमदार साहेबांची इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं. तर मी साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला विनंती करेन. अजून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी विनंती करेन की त्यांना यावेळेस मंत्रिपद द्या, त्यांची इच्छा पुरी करा. कारण की पुढच्या वेळेस मतदार त्यांची इच्छा पुरी करेल की माहिती नाही. त्याच्यामुळं मतदारांना ठरवून घेतलेलं आहे, ही निवडणूक मतदार हाती घालणार आहे. म्हणून यावेळेस त्यांची इच्छा पुरी होईल. ते मंत्री पण होतील, प्रवक्ते पण झाले आणि नेते पण राहतील. पण पुढच्या वेळेस आमदार राहतील की नाही माहिती नाही. त्याच्यामुळे हे त्यांनी आता माझी इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद करावं. हे त्यांना जे काही काम करायचं असतील ते काम करतील, मुंबईत थांबतील. म्हणजे तुम्ही पश्चिममधून उमेदवारी लढवणार? 100% मला जर तिकीट मिळालं तर मी 100% लढणार नाही, मी जिंकणार. शब्द मिळाला तुम्हाला महाराष्ट्र? नाही, मी असं शब्द घेऊन वगैरे असं नाही. माझं काम बघेल, माझा संपर्क पाहतील पार्टी, आणि पार्टी संपर्क पाहिल्यानंतर त्यांच्या लोकांशी चर्चा करतील. स्थानिक शिवसैनिक जे त्यांची सगळ्याची इच्छा आहे की मी तिथं निवडणूक लढावं. मला जसं माहिती झालं, अनेक शिवसैनिकांचे मला फोन येत आहेत. मी माझा जर फोन देऊन बघितलं तर बघा, ते इतके खुश आहे की ते म्हणते की तुम्ही जर शिवसेनेत आले तर 100% या भागामध्ये त्यांना, मला निवडून आणण्यापेक्षा त्यांना पाडण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि मलाच नाही आणि त्यांनाच नाही, या सगळ्या समाजातील लोकांना, सगळे समाज माझ्यासोबत आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, बौद्ध समाज असेल, अनेक जेवढे समाज आहे, माळी समाज असेल, धनगर समाज, सर्व माझ्यासोबत आहे, ओबीसी सर्व. आणि मराठा समाज माझ्या मग ताकदीने उभं राहणार आहे. त्याच्यामुळं मी 100% निवडून येणार आहे. माझ्यामध्ये गर्व नाही, अहंकार नाही, आणि लोकांना ते आवडत पण नाही. मी इतक्या वर्षापासून पक्षात काम करतो, पदावर काम करतो वेगवेगळ्या. पण मी जे पद्धतीने राहतो, मी कार्यकर्त्यामध्ये असेल, मित्रासारखं राहतोय. त्याच्यामुळं मला लोकांमधला मी माणूस आहे आणि लोकांमध्ये राहायला आवडतं. मला मुंबईत राहायला आवडत नाही. त्याच्यामुळे मला लोक निवडून देतील, 100% मला सुद्धा खात्री आणि त्यांना सुद्धा खात्री. एक शेवटचा प्रश्न आहे, नेमकं किती जणांना घेऊन तुम्ही जाणार आहे? कोण पदाधिकारी, किती नगरसेवक, कोण जिल्हा परिषद समिती सदस्य? 5-6 नगरसेवक आहे, 2-1 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, काही पदाधिकारी हे नक्की येतील. पण मी असं कोणाला फोर्स करून म्हणत नाही की माझ्यासोबत चला. त्यांची स्वतःची सगळ्याची इच्छा आहे, आणि मी जर नाही म्हणलं तर ते जातील, असं आहे. आणि आता मला जर थांबायचं असलं तर ते थांबू देणार मी. आणि नागरिकाची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही इथं राहून तुम्ही जे काही प्रश्न मांडू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही. आता गुंठेवाडी सारखा प्रश्न आहे, त्याच्या विरोधात मला जर उपोषणाला बसायचं होतं तर मला थांबण्यात झालं, बसू देण्यात नाही. सरकारच्या विरोधात आपल्या सरकार बसू नका, पण प्रश्न मांडायचे कोणी?
तर मग मी उद्धव सेनेमध्ये जर गेलो ते प्रश्न मी मांडू शकतो आणि ते सोडून घेऊ शकतो. नक्कीच आपण बघितलं की राजू शिंदे यांचा आता उद्धव सेनेमध्ये प्रवेश अटळ आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने हा भाजपसाठी नव्हे तर महायुतीसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्यासमोरही विधानसभेमध्ये हे आव्हान ठरू शकतात. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.